या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत समारंभ केला जाईल। मी प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्मवीर शिरोडच्या मुख्याध्यापिका टाकले मॅडम यांचा प्रथम शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल। मी सरपंच मॅडम जर कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। चालू होते मुख्याध्यापिका टाकले मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल। मी नारायण ठाके यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्मवीर शिरोडच्या मुख्याध्यापिका टाकले मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जातोय। धन्यवाद मॅडम। त्यानंतर मी पराडकर मॅडम यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल। मी सावंत गुरुजी यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। त्यानंतर हुबे मॅडम यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल। मी दीपक देवले यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। मॅम यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल। त्यानंतर अंगणवाडी शिक्षिका
मुरली मॅडम यांचं सुद्धा आमच्या क्रीडानगरमध्ये आगमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. तत्पूर्वी माझे मुख्याध्यापक सावंत गुरुजी यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल. मी गोपाल देवरे यांना विनंती करतोय की त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. आमच्या क्रीडानगरमध्ये अंगणवाडी शिक्षिका गोंदले मॅडम यांचं सुद्धा आमच्या क्रीडानगरमध्ये आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर मी गोंदले मॅडमचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल. मी ठाके यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. या ठिकाणी सावंत गुरुजींच्या वाचा सुहास लोटंकर यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. मी प्रकाश पानगले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मी जिल्हा परिषदमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी क्रीडानगरीकडे येऊन थांबायचं. त्यांचा सुद्धा सबच्या वतीने सत्कार केला जाईल. त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे मी नावं घेईन त्याप्रमाणे सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय व आपली भेटवस्तू घेऊन जायचंय. जिल्हा परिषद शाळा कळंबे शेवरचे सर्व अंगणवाडी ते चौथीपर्यंत शिकणारे सर्व विद्यार्थी यांना सुद्धा छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. जर इथे कोणता संघ दाखल झाला असेल तर लगेचच त्वरित आपली नाव नोंदणी करून घ्यायची. प्रथमतः मी जे अंगणवाडीमध्ये शिकत आहेत त्यांची नावं घेतो. दरम्यान अनुक्रम सदस्य यांचं आमच्या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या वगैरे त्यांचं स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती पानगले मॅडम यांचं सुद्धा आगमन झालंय. प्रथमतः जे विद्यार्थी अंगणवाडीमध्ये शिकत आहेत त्यांना एक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. मी नावं घेईन त्याप्रमाणे त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. प्रथमतः तृषा काके तिने व्यासपीठावरती यायचंय. मी जयराम काके यांना विनंती करतो की तुला भेटवस्तू देऊन सत्कार करायचा आहे.
या ठिकाणी तुषा तेजस साके यांचा भेटवस्तूचा सत्कार केला जातोय. मी जयराम काके यांना विनंती करेन की ऐश्वर्या सचिन जाधव तुझा सत्कार केला जाईल. ऐश्वर्या सचिन जाधव जर त्यांचे पालक जर इथं हजर असतील तर आलात तरी चालेल. त्यानंतर शर्वरी शरद जाधव, समीक्षा दिनेश खाके, त्यानंतर शिवांश प्रशांत देवळे, त्यानंतर गौरव समीर खाके, त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेले वेद निलेश खाके. मी नारायण खाके यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर आरोही संदीप बारगुडे इयत्ता पहिली, नंतर मी शिवराम देवळे यांना विनंती करेन की इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेले आराध्य किशोर देवळे, दीप अजित खाके, रुद्र संदीप खाके, त्यानंतर इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेले मी टाकले मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. तन्मय निलेश खाके, त्यानंतर आराध्य संजय देवळे, त्यानंतर ऋत्विक गणेश खाके, मी पराडकर मॅडमला विनंती करतोय की त्यांनी पुढील छोटीशी भेटवस्तू द्यायचे. गौरव नितीन खाके, त्यानंतर स्वरा शरद जाधव, त्यानंतर मी हनुमानांना विनंती करेन की त्यांनी पुढील
द्यायचे मी अस्मी संदीप बारगुडे, धन्यवाद मॅडम. मॅडम स्थान पण होते. अजित ठाके, मी गोंदी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्याला छोटीशी भेट वस्तू देऊन सत्कार करायचे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेले मी पानगेले मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी द्यायचं आहे इयत्ता चौथी अनन्या संजय देवळे. जर कोणता संघ आमच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झाला असेल तर कृपया तुम्ही आला आहात याची नावनोंदणी करून घ्यायची आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी सावंत गुरुजी यांना विनंती करेन की रुची प्रशांत देवळे आले नाही आहात. त्यांनी जर त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आराध्य किशोर देवळे, ऐश्वर्या सचिन जाधव व शौवरी शरद जाधव. या ठिकाणी शर्वरीची बहीण स्वरा, मी प्रकाश पानगेले यांना विनंती करेन की त्यांना भेट वस्तू द्यायचे. या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ पार पडला असं मी जाहीर करतो. मी त्यात तत्पूर्वी मी टाकले मॅडम यांना विनंती करीन की त्यांनी 2 शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शन करायचे आहे. हॅलो, जर इथे कोणताही संघ दाखल झाला असेल तर त्वरित नावनोंदणी करून घ्यायचे. सामन्याला उशीर नको. सर्वांना नमस्कार. आज इथे या आपल्या शेवरवाडी शाळेमध्ये, शेवरवाडी गावामध्ये पोटलोबाच्या कार्यक्रमासाठी जे सर्व उपस्थित गावातील वाडीतील मंडळी उपस्थित आहेत, या क्रीडा स्पर्धेसाठी दरवर्षी हा कार्यक्रम तुम्ही सर्वजण मिळून चांगले करता. पण संध्याकाळच्या असल्यामुळे आम्ही काही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. पण आज दुपारी फोन केला आम्हाला दोघींनाही की मॅडम तुम्ही रात्री या आमच्या कार्यक्रमाला. म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ तरी येऊन आम्ही नक्की जाऊ. त्याप्रमाणे मी आणि माझ्या सहकारी शिक्षिका पराडकर मॅडम आम्ही ठरवलेलं की आपण जाऊया. त्याप्रमाणे आम्ही आलो. इथे आल्याच्या नंतर तुम्ही आमचा सत्कार केलात. सत्कार तसं काही सत्कार करण्यात काय आमचं हे नव्हतं. आमचा जॉब चार्ट आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. या शाळेमध्ये येऊन मला 5 वर्ष झाली, मॅडमना 1 वर्ष झालेलं आहे. या शाळेमध्ये आल्याच्या नंतर सर्व गावकऱ्यांनी, सर्व माझे पालक, सर्व महिला वर्ग या सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. या सगळ्यांची एकजूट आम्हाला मिळालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही शाळेचा विकास हळूहळू करत आहोत. आपल्या सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा आहे. आज तुम्ही आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते.
धन्यवाद मॅडम. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी 2 शब्दांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे माझे मुख्याध्यापक सावंत गुरुजी यांना सुद्धा मी एक विनंती करेन की त्यांनी सुद्धा 2 शब्दांमध्ये मार्गदर्शन करायचं आहे. श्री देव पोटलोबा वर्धापन दिनानिमित्त पंचक्रोशीतील भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा निमित्त व्यासपीठावरील या गावचे माननीय ज्यांना गाव प्रमुख म्हणतात ते आमचे लाडके दीपक देवळे, त्याचबरोबर या गावचे माजी सरपंच गंगाराम देवळे ज्यांनी ह्या गावाला एक आदर्श म्हणून काम करून दाखवलं ते आमचे गंगाराम देवळे. या गावच्या माननीय सरपंच मॅडम मानसी बारगुडे, त्याचबरोबर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण खाके, या गावचे माननीय पोलीस पाटील पांडुरंग खाके आणि त्याचबरोबर या पोटलोबा की देवाच्या निमित्ताने असणारे या गावातील संपूर्ण सन्माननीय कमिटी, या गावामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा तरबे शेवरवाडीच्या माननीय मुख्याध्यापक माझ्या सहकारी टाकळे मॅडम, त्याचबरोबर आता माझी निवृत्ती झाल्यानंतर या शाळेमध्ये आलेल्या आदरणीय पराडकर मॅडम, त्यांनी पण असं आहे माझे सर आहे त्यांनी पायाला चक्र लावलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या घरघर फिरून काम करतायत. त्याचबरोबर की मला सहकार्य करणाऱ्या आणि सहकार्य असणाऱ्या अंगणवाडीच्या मुन्नी मॅडम, एखादा ती पुरुष काम करणारे असं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे. त्याचबरोबर ह्या संपूर्ण गावातील आदरणीय संपूर्ण ग्रामस्थ, व्यासपीठावर या ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य अनुप पानगले, व्यासपीठावरील सर्व ग्रामस्थ आणि की ज्या गावामध्ये आम्ही काम केलं आणि त्या गावातील आज मी 4 वर्ष पाहतोय, 5 वर्ष जे कबड्डीचं जी पंढरी म्हटली जाते ते आमची की देवळेवाडी, आणि देवळेवाडीचा आदर्श एवढा घेण्यासारखा आहे की खरोखर त्या ठिकाणी आम्हाला काय की बोलावं हे सुचत नाही. कारण एवढं छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये कबड्डीच्या ज्या स्पर्धा आहेत की तालुक्याला पाहायला मिळत नाही. आम्हाला जिल्ह्याला एवढं मोठं भव्य आणि लाईव्हमध्ये ह्या स्पर्धा दाखवतात. आज जर तुम्ही पाहिलं तर सर्वांनी जर लाईव्ह पाहिलं तर लाईव्हमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व आपल्या पंचक्रोशीतले आणि ह्या गावातले की सर्व लाईव्हमध्ये कसं मैदान काय आणि नियोजन कसं असं देखणं भव्य दिव्य नियोजन पाहिल्यानंतर त्यांचे कोणत्या प्रकारे आभार व्यक्त करावे आमच्याकडे शब्द कमी पडतात. त्याचबरोबर शब्द कमी पडतात की जोरदार त्यांच्यासाठी की तुम्ही टाळ्या द्या. आणि त्याचबरोबर मी अजून एक मोठं कौतुक करेन, ह्या गावाचं जे महिला मंडळ आहे, या आदर्श महिला मंडळ आहे, उत्तम असं असणारे त्यांचं नियोजन आणि इथे कोणताही ग्रामस्थ येऊ दे, सरकारी नोकरी त्यांना असणारे नियोजन त्यांचं सहकार्य अतिशय उत्तम प्रकारे आहे आणि ह्या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि इतकं चांगलं आहे की दुसरी गोष्ट तुम्हाला मी 2 मिनिटं घेणार आहे, 5 मिनिटं तुमचं कौतुक करणं हे माझं कर्तव्य आहे. मी तुमच्या इथे आलो, मला बोलवलं, मला बसवून ठेवलं तर माझ्याकडनं तुमची अपेक्षा का तुमच्या पाठीवर मायेत हात फिरवणे हे माझं कर्तव्य आहे. तरच तुम्ही त्या जोशाने काम करणार आहे. मला इथं बोलवलं, मला शाळेत सुपळ दिलं आणि गुरुजी निघून जात, तर पुढच्या टायमाला गुरुजी येणार नाही. कशाला गुरुजी येतील? कारण का मी तुमच्याकडे शाळेत श्रीफळ लावलं नाही, तुमचं कौतुक करण्यासाठी, तुमच्या पाठीवर मायेची थाप मारण्यासाठी. दुसरी गोष्ट एक आनंदाचं कौतुक मी सांगेन, हे भव्य दिव्य पोटलोबाचं जे देऊळ दिसतंय हे छोटंसं एक देऊळ होतं. मी आलो त्या छोटंसं देऊळ होतं. त्याच वर्षी की जूनमध्ये इथे एक राखण असते, राखणीचा कार्यक्रम केला. त्या माफ करा गुरुजी, आजच्या दिवसात होणारा पहिला सामना पोटलोबा करंबे बी व एस के स्पोर्ट कारवंचीवाडी यांना पहिला पुकार, दोन्ही संघांना तिसरा पुकार देताच दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये यायचं. सावंत गुरुजी सॉरी. ह्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे आणि पोटलोबा देवाचं इतकं वैशिष्ट्य आहे, मी खरं माझ्या आठवणीने सांगतो की एवढंसं एक देऊळ होतं
आणि जेव्हा ग्रामस्थांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आपल्याला देऊळ बांधायचं आहे, हे मी चर्चेने ऐकत होतो, पण तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी 3 किंवा 4 लाख रुपये त्यांच्याकडे जमा होते असतील नसतील मला माहीत नाही. त्याने एक संकल्प त्यांनी सोडला आणि 25 लाखाचं सुंदर असं भव्य दिव्य असं देऊळ बांधलं. असं इतकं देऊळ भव्य दिव्य बांधलं की बांधलं आल्यानंतर इथे 2 मिनिटं कोणी थांबल्याशिवाय जात नाही. आणि त्या वर्षी इतका त्यांनी कार्यक्रम सुंदर केला. माझ्यासारख्या एखाद्या गरीबा माणसाने सर्वांचं तोंड त्या ठिकाणी गोड केलं. मी सांगितलं तुमच्या देवळाचा कार्यक्रम असू दे, तुमच्या गावाचा असू दे, तुमच्या शाळेचा असू दे, मी तुमच्याकडे आवर्जून तुमच्या पाठीशी उभा आहे आणि ह्याच्या पुढेही तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि या देवाचं मोठं वैशिष्ट्य आहे, इथे ह्या शाळेचा ह्या गावाचा वटवृक्ष होणार आहे. तुम्ही काही दिवसांनी माझी आठवण कराल की ह्या गावाचा देवाचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. मोठमोठे तुम्ही कार्यक्रम करणार आहात आणि ते आम्ही आमच्या डोळ्याने पाहणार आहात. की त्याचबरोबर ज्या आजच्या कार्यक्रमासाठी आजच्या जे कबड्डीसाठी आलेले माझे आदरणीय असलेले माझे विद्यार्थी म्हणेन, माझे जे आमचे कदम सर आहेत त्यात की ते कदम सर ह्या सर्वांना इथे खेळवून ठेवणार आणि त्यांची जी भाषा आहे त्यांची वाणी अतिशय सुंदर आहे. ह्या मैदानावर असणारे माझे संपूर्ण पंच की गुणलेखक, संपूर्ण माझे ग्रामस्थ आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही आज आनंद घेणार, रात्री 12, 1, 2 आज मला वाटतं 4 वाजतील की ते माझे लाडके ती कबड्डीपटू. तुम्ही शिस्तीने बघा हे चषक पाहिले ते आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे चषक पाहायला मिळत नाही. असे चषक असतात आज की ह्या वाडीने एका वर्षात मला वाटतं 2 ते 3 लाखाचे कबड्डीचे मोठमोठे त्याने भव्य दिव्य असे चषक आणलेले आहेत. आणि माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांनाही मी सांगतो, तुम्हाला जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा आहे, तुमच्या गावाशी पाठीशी उभा आहे, तुमच्या देवाच्या पाठीशी उभा आहे आणि संपूर्ण समाजाच्या पाठीशी उभा आहे. त्या परमेश्वरच्या कृपेने ह्या गावाचा वटवृक्ष झाला पाहिजे. ज्या गावाची जी कामं आहेत, रस्ते असो, शाळा असू दे, काही असू दे. आणि मी माझ्या टाकले मॅडमला सांगेन, तुमच्या 8 ते 10 महिने आहेत, मी पराटणे मॅडमला सांगेन ह्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. ही माझी शाळा आदर्श शाळा झाली पाहिजे आणि माझ्या गावाचं नाव कुठेतरी आलं पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे. मी ह्या तुमच्या ठिकाणी बोलतो, ह्या मी बोलत नाही, माझं काम बोलतोय. मी या गावामध्ये आलो, एक छोटंसं काम केलं, एक रोपटं लावलं, त्याचा वटवृक्ष झाला. म्हणून तुम्ही माझ्याकडे मायेने निमंत्रण घेऊन जाताय, मला बोलवताय. आजही मला गावकऱ्यांचा फोन आला, गुरुजी उद्या कार्यक्रम आहे. त्या दिवशी 8 ते 10 लोक माझ्याकडे अखंड गावाच्या मी पाठीशी आहे. मला तुम्ही इथे बोलवलं, माझा सन्मान केलात, मी तुमचा आभार आहे. तुमचे आभार कोणत्या शब्दात मी फेडू हे माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत. आणि माझ्या सर्व क्रीडा रसिकांना मी माझे शुभेच्छा देतो, आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो, मंडळाला शुभेच्छा देतो, सर्व शुभेच्छा. माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद सावंतजी. या ठिकाणी पुढले करंबरे बी व एसकेस फूड करवंचेवाडी यांना दुसरा पुकार. तत्पूर्वी या ठिकाणी आम्हाला पिढ्यानगरसाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिले, जमिनीचे मालक आदित्य पानगले यांचं आमच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. आदित्य पानगले, जर कोणता संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल झाला असेल तर त्यांनी कृपया आपण आला आहात याची नाव नोंदणी करून द्यायचे. आम्हाला क्रीडानगरीसाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिले, जमिनीचे मालक आदित्य पानगले यांचा सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने शाल व शपथ देऊन सत्कार केला जाईल. मी नारायण खाके यांना विनंती करतो की त्यांनी आदित्य पानगले याचा शाल व शपथ देऊन सत्कार करायचा. यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना जे क्रीडा नंदिसतंय, जी जमीन आम्हाला इथे उपलब्ध करून दिले, असे जमिनीचे मालक आदित्य पानगले याचा या ठिकाणी शाळेवर शपथ देऊन सत्कार केला जातो. धन्यवाद आदित्य. पोटलेला प्रसन्न बी व एसके शेठ यांना 3रा व अंतिम पुकार. दोन्ही संघांनी त्वरित क्रीडानगरीकडे यायचं आहे. आम्हाला पंच लाभले विश्वनाथ काके सर, सतीश फटकर सर, उमेश बाईक सर व अजित मोहिते सर
यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 13-13 आजच्या स्पर्धेतील पहिला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पोटलोबा करंबे दुर्ग एसके स्पोर्ट कारवांचवाडी श्रीदेव पोटलोबा प्रसन्न मंदिर करंबे शिरोडे आयोजित 4थ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य अशा पंचकृषी व निमंत्रित कबड्डी स्पर्धा. आजचा हा दुसरा व अंतिम दिवस. काल जे सामने झाले त्यामध्ये आई विनावी लोले व पोटलोबा करंबे संघ हा सेमीफायनल मध्ये पात्र ठरलाय. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ फायनल साठी पात्र ठरतो व या श्रीदेव पोटलोबा शतकावरती आपलं नाव करतो. सर्वांना याची उत्सुकता आहेच. बघूया 13 मध्ये आपल्याला या क्रीडानगरीमध्ये सामने पाहायला मिळणार आहेत. ही स्पर्धा SSR लाईव्ह या युट्यूब चॅनल माध्यम आपल्याला थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. SSR लाईव्ह पकड चढाया जिंकत जाणे वेगवेगळे नवे पवित्रे डाव पेच अंचतुरपणाने करून युती शक्ती युक्तीची पकड चढाया जिंकत जाणे या ठिकाणी आमच्या क्रीडानगरीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री रोहनजी बने साहेब यांचे आगमन झालंय. तसेच त्यांच्या समवेत आलेले सर्व सहकारी यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तुमच्या आमच्या विनंतीला मान देऊन तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने यांचं आमच्या क्रीडानगरीत आगमन झालंय. पोटलोबा प्रसन्न बी व एसके स्पोर्ट कारवांचवाडी या दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. तर मी दोन्ही संघांना एक विनंती करेन की लवकरात लवकर क्रीडानगरीकडे यायचंय जेणेकरून आपल्याला अजून आज खूप सामने खेळवायचे. आजचा हा दुसरा व अंतिम दिवस. दोन्ही संघांनी आम्हाला सहकार्य करा. वेळ खूप झाली आहे. जोशाने आणि उत्साहाने या भूमीचे या मातीचे तुकू सारे लेणे या ठिकाणी दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. तरी दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखवायचं आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहनजी बने साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जाईल. मी दीपक देवले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहनजी बने साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. मी रोहनजी बने साहेब यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शन करायचे. हॅलो
या ठिकाणी जर कोणता संघ आमच्या क्रीडानगरमध्ये आला असेल तर तुम्ही कृपया आपण आला आहात त्याची नाव नोंदणी करून घ्यायचे. श्रीदेव पोटलबा मंदिर आयोजित करंबळे शिवरवाडी याच्या माध्यमातून होत असलेल्या कबड्डी स्पर्धेला उपस्थित सर्व सन्माननीय मंडळाचे पदाधिकारी, खऱ्या अर्थाने कबड्डीवरती ग्रामीण भागात एक वेगळंच प्रेम आहे आणि तितकीच दाद प्रेक्षकांकडून सुद्धा मिळत असते. कारण जी कबड्डी आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून टी व्हीवरती बघतो तीच कबड्डी आपल्याला आपल्या वाडीत होत असताना बघण्याचा एक वेगळा आनंद लुटायला मिळतो. म्हणूनच इतक्या चांगल्या पद्धतीत तितक्याच आपुलकीने मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता, कारण कबड्डी म्हटलं की मातीचा खेळ आणि खरं करून संगमेश्वरवासी असतील, चिपळूणवासी असतील, ह्यांच्यासाठी कबड्डीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की कबड्डी ह्याच मातीत जन्माला आली. आज कोसुमसारखे संघ असतील, सौदाईसारखे संघ असतील, अनेक संघांनी आपली नावं महाराष्ट्राच्या इतिहासात कबड्डीच्या माध्यमातून गाजवली आणि ह्याच मातीने आजही प्रो कबड्डीला चांगले खेळाडू देण्याचं काम आपल्याच मातीतून होतं. नक्कीच जेव्हा आपण अशा प्रकारच्या पंचकृषी स्तरीय असतील, तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय कबड्ड्या भरवतो तो ह्या युवा खेळाडूंना एक चांगली संधी असते आपला खेळ दाखवण्याची, लोकांची वाहवा मिळवण्याची आणि त्यातूनच पुढे प्रोत्साहन घेऊन ते पुढे पुढे आपला मार्गक्रम करत असतात. आणि त्याच्यातूनच जेव्हा आपण आपल्यातलाच एक मुलगा, एक विद्यार्थी, आपल्या वाडीतील एक रहिवासी जेव्हा आपण टी व्हीवरती बघतो तेव्हा त्याचं कौतुक करताना आपल्या सर्वांचं तोंड भरून येतं. असे अनेक अनुभव आता संगमेश्वरवासियांना घ्यायला मिळालेत. आमच्या तामाणे गावचा तटकरे असेल, त्याच्या पाठोपाठ आता त्याच वाडीतला दुसरा आमचा साई. तर ही सगळी मुलं जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात, आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा आपण जी काय मेहनत केली आहे ती सार्थकी लागली असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. नक्कीच अशा या उपक्रमांना तुम्ही मला बोलवलात, आमच्या सर्व सहकार्यांना बोलवता, तुमचा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कुठल्या प्रसन्न बी व एसके कारंजवाडी दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झाला आहे. दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढील सामने वेळेत सुरू करता येतील. खेळ हा खेळ आपल्या मातीचा अंगभ्या बांधून जातो. या हा खेळ निधड्या छातीचा धूळ उडून गेले तयार. त्याचप्रमाणे श्रीधर बालेकुंद्रे यांचा सुद्धा शाल व श्रीफल देऊन सत्कार केला जाईल. मी गोपाल देवळे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करायचा आहे. या ठिकाणी पोटलोबा प्रसन्न करंबळे या बी संघ मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी मी गोपाल देवळे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करायचा आहे. थोडी माफ करा गोविंद देवळे. थोडी माफ करा. या ठिकाणी पोटलोबा संघ हजर झाला आहे. त्याचप्रमाणे एसके कारंजवाडी संघ सुद्धा मैदानामध्ये दाखल होतो. डीजे आशिष एसके. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की ओलंपिकसाठी जायचं व त्याच ठिकाणी नाणेफेकसाठी सुद्धा नाणेफेक करून घ्यायचे. सर्व मान्यवर कृपया ओलंपिकसाठी जायचंय. आम्हाला पंच लाभलेत अजित नेते सर, विश्वनाथ काके सर,
सतीश फटकर सर व उमेश बाईस सर या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने ओळख केली जाते. मी मान्यवरांना विनंती करेन की नाणेफेक करून घ्यायचे, पंचांनी सुद्धा नाणेफेक करून घ्यायचे. DJ आशीष SK या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने नाणेफेक केलं जातं. बघूया नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो. संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी जायचं. बघा नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल SK स्पोर्टच्या बाजूने लागला व प्रथम लढाई स्वीकारली. बघा कोणता संघ या ठिकाणी पुढील सामन्यासाठी पात्र ठरतो. मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचे. आजच्या दिवसातील होणारा हा पहिला सामना कुठलं प्रसन्न व SK स्पोर्ट कारवांचीवाडी. पंच म्हणून काम पाहतात विश्वनाथ काके सर, अजित मोहिते सर, उमेश बाईस सर व सतीश फटकर सर. आमच्या क्रीडानगरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातील एक नावाजलेले समालोचक कदम सर यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की यापुढील समालोचक हे त्यांनी स्वीकारावं. धन्यवाद गोवळकर सर. दरम्यान SK स्पोर्ट कारवांचीवाडीकडून पहिलाच सलामीचा चढाईपटू मैदानात प्रचारण केला जातोय. पहिलेच सलामीचा आक्रमण तेवढीच कमालीची रेड आपल्याला बघायला मिळणार, यामध्ये शंकाच नाहीये. आणि पहिलेच चढवणारे एक गुण हासिल केलाय आणि संघाचं खातं खोललं गेलंय. दरम्यान आशिष रेड मार्कवर असेल, यजमान संघाकडून आक्रमण करताना आपल्याला बघायला मिळतो. आशिष देवळे कारवांचीवाडी संघावर फुल अँड फुल हाऊस संघासमोर या ठिकाणी मात्र जबरदस्त टाकल होत आहे. हॅलो या ठिकाणी हॅलो वाघजाई क्रीडा मंडळ हातकंबा तसेच हातकंबा बांधवाडी जर इथे संघ उपस्थित झाला असेल तर त्वरित नावनोंदणी करून घ्यायचं. धन्यवाद. कारवांचीवाडी संघाकडून आक्रमण होताना आपण पाहतो रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला गेला, कोणतेही रोखा नाही. एमटी रेड आहे. आता मात्र आशिष मैदानाच्या बाहेर आहे. या चढाईपटूला एक वेगळी अशी कामगिरी करावी लागेल. त्याच दरम्यान प्रचारण केला जातो एक चढाईपटू फुलान फुलावर संघासमोर आणि राखीव क्षेत्रामध्ये त्याचा स्पर्श झालाय. श्रवण बाद होतोय आणि एक गुण जातोय पुन्हा एकदा कारवांचीवाडी संघासाठी. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा आक्रमण महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मर्दानी काळामध्ये हल्ले प्रचारले होत असताना या ठिकाणी मात्र अंकर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो अनसक्सेस होतोय. चढाईपटू मात्र दोघांपर्यंत अतिशय सहजतेने पोहोचतोय.
उत्तरा दरम्यान पेटलोबा संघाकडून आक्रमण होताना कारवांची वाडीच्या फुलाईट संघासमोर बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी मात्र एक जबरदस्त हॅलो, धन्यवाद रोहनजी बने साहेब. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचे आभार. यानंतर होणारा सामना जोगाई कृपा संभाजीनगर व पोटलोबा करंबेले डी या दोन्ही संघांना पहिला पुकार. धन्यवाद. गोवळकर सर दरम्यान कारवांची वाडीकडून आक्रमण होताना एमटी रेडे त्या ठिकाणी मात्र मैदानात येते आशिष मला दिला गेला होता. पोटलोबा संघाला अजून देखील आपलं खातं खोलता आलेलं नाहीये. दरम्यान रेडमार्क आशिष डोळे पुन्हा एकदा एकर होईल एक जबरदस्त चढाव जातो, जरबंद केला जातो. प्रत्युत्तरा दरम्यान कारवांची वाडी संघाकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक 10 मैदानात पाचारण केला जातो. आत्ता मात्र एक जबरदस्त खेळ आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर आठवावा लागेल आणि पुन्हा एकदा एक गुण जातो. टच पॉईंट हासिल केला. त्यानंतर पोटलोबा संघाकडून आक्रमण होताना आपण पाहतोय स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर कडून संघाच्या राईट कॉर्नरवर या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय. कडून 4 डिफेंडर समोर पुन्हा एकदा 2-2 चा डिफेन्स सजवला गेलाय. एक जबरदस्त कामगिरी घडावी लागेल. एकदम जोराची किक रनिंग किक होती. पोटलोबाकडून रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातो. एक जबरदस्त कामगिरी. पोटलोबा संघाला अजून देखील आपलं खातं खोलता आलेलं नाहीये. उत्तरा दरम्यान जर्सी क्रमांक 3 मैदानात असेल. एक जबरदस्त सफल ट्रॅकाची नामी संधी आहे. केवळ 3 डिफेंडर आहेत आणि कारवांची वाडी संघाकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक 3 कोणताही धोका नाहीये. आता मात्र शूटिंग बॉक्स मधील आपल्या डिफेंडर्सना रिलाइज करायचं असेल तर मात्र उत्तम खेळ करावा लागेल. आपल्या या घरच्या मैदानावर अनुभवाचा कस लावावा लागेल. कारवांची वाडी संघासमोर फुलाईट संघासमोर या ठिकाणी मात्र बॅक ट्रॅकलचा नमुना बघायला मिळतो. बॅक ट्रॅकल अँड शोल्डर ब्लॉक 1 टाइम सक्सेस होते आणि आता मात्र त्याला दाद देताना जर्सी क्रमांक 3 मैदानात प्रचारण केलं जातं. सुपर ट्रॅकलची नामी संधी. जर या चढाईपटूला जरबंद केला तर 2 गुण मिळू शकतात. बघाचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान पंच म्हणून कामकाज पाहताना उमेश वाईट सर आहेत, विश्वनाथ खाके सर आहेत आणि एक जबरदस्त कामगिरी. 2+2 4 पॉइंट्स. बघू जिंकलं तर इतिहास आणि हरलं तर इतिहास अशा प्रकारचा पोटलोबा संघाकडून खेळ होतोय. दरम्यान एक जबरदस्त पुन्हा एकदा ऑलआउट दिला जातोय पोटलोबा संघासाठी. 18-0 असा गुणफलकावर सामना सुरू आहे. 18 गुण आहेत कारवांची वाडी संघाचे आणि 0 गुण आपण पाहतोय यजमान संघ अर्थात पोटलोबा करंबेळे संघाचे. टाइम आउट मध्ये दोन्ही संघ थोडंसं विचारमंथन होताना आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळ. दरम्यान पुन्हा एकदा मैदानात प्रचारण केलं जाते आशिष देवळे. आता मात्र आपल्या आशिषमय कामगिरीने पुन्हा एकदा कुठेतरी आपला खरा खेळ आठवावा लागेल आणि या मैदानावर एक जबरदस्त तंत्रशुद्ध खेळ करण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. या ठिकाणी मात्र आशिषसाठी बॅक टॅकलचा नमुना पुन्हा एकदा पेश केला जातोय आणि पुन्हा एकदा बॅक टॅकल सक्सेस होतोय. उत्तरा दरम्यान कारवांची वाडी संघाकडून पुन्हा एकदा मैदानात येतोय एक जबरदस्त जर्सी क्रमांक 10. आता मात्र ऍडव्हान्स टॅकल वागरो. दरम्यान खातं खोललं जाते संघाचं. 19-1 अशा गुणफलकावर सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र संघाचं खातं खोललं गेलंय. पोटलोबा संघाकडून आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर आपली चमकदार कामगिरी खेळण्यासाठी सज्ज झालाय. एक बहारदार चढाईपटू 6 विरुद्ध 1 बोनस ऑन असेल अशा वेळेला क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. 2-2-2चं जबरदस्त खेळामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांकडून एक चांगला उत्तम असा खेळ अपेक्षित आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतानाचा एक वेगळा आनंद आपल्याला बघायला मिळतो. मात्र
त्याला बाद देताना रेड मार्क होतो बहारदार चढाईपटू 2-2 1-2 ची वेळ असून आहे पुन्हा ॲडव्हान्स टक्कर वगैरे क्या बात आहे. आता मात्र घरच्या मैदानावरचा खरा खेळ बघायला मिळतो यजमान संघ अर्थात कोटलोबा संघाकडून. थोडासा टाइम आउट ज्याला आपण म्हणतो त्रुटीत काय की झालेल्या खेळाचा आढावा घेतला जातो. संघाचे कोच आपल्या खेळाडूंना काही कानमंत्र देत आहेत. सूचक इशारा केला जातो की आता काही झालं तरी या सामन्यामध्ये आपल्याला परतायचं कमबॅक करायचं आणि त्या दृष्टीने थोडीशी डावपेच आखलं जाणार आणि या ठिकाणी थोडीशी हितगुंज होते. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. श्रीदेव कोटलोबा मंदिर करंबेळ शेवरवाडी आयोजित बहुभाषा पंचक्रोशी आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा आज हा दुसरा दिवस आहे. अतिशय जल्लोषामध्ये ही क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा शब्दसंबंधाने स्वागत करतो आणि घेऊन जातो सामन्याच्या दिशेनं. दरम्यान आशिषमय कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय आशिष देव. या आधीच्या तिन्ही साड्यामध्ये एक जबरदस्त टॅकल त्याला केलं गेलं होतं. असा आशिष पुन्हा एकदा मैदानात येतोय आणि एमटी रेडने आपल्या प्रांगणात सरकतोय. तदनंतर जर्सी क्रमांक 3 महाराष्ट्राच्या लालमातीतल्या मर्दानी खेळामध्ये एक जबरदस्त कबड्डीचा थरार या सूर्यकांकित भव्य दिव्य स्टेडियमवर आपण पाहतो. याच्या दुसऱ्या दिवसाकरिता हा क्रीडा महोत्सव संपन्न होत असताना आपण सर्वजण या देखण्या लावण्याच्या स्पर्धेच्या साक्षीदार होत आहोत. गुणांची जमापुंज गुणांची आघाडी ज्याला आपण म्हणतो निदान दिवसा पार करायची रेडवर लीड करायची थोडंसं मागे सरसायचं दरम्यान बोनस पॉईंट आणि इशारा होतोय मध्यंतराचा खेळ संपतोय. 20-2 अशा गुण फलकावर मध्यंतराला सामना स्थिरावतोय. 2 गुणांकडे आहेत कोटलोबा करमेळ संघाच्या आणि 20 गुण आहेत करवंची वाडी रत्नागिरी संघाचे. हॅलो यानंतर होणारा सामना कोटलोबा प्रसन्न वर्सेस जिजाऊ कृपा संभाजीनगर यांना दुसरा पुकार तिसरा पुकार देतात दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. कोटलोबा प्रसन्न वर्सेस जिजाऊ कृपा संभाजीनगर. पंचांच्या दिशेने दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय आणि दुसऱ्या सत्रातलं पहिलं आक्रमण लावलं होतं. पुन्हा एकदा आशिष देवळ्याच्या माध्यमातून कित्येक आकर्षक स्थळ आपण पाहत असतो. या सामन्यामध्ये अजून देखील हवे तशी लय आशिषला सापडलेली नाहीये. या आधीच्या 3 ते 4 राऊंड मध्ये ज्याला जेरबंद केला गेला होता तो आशिष पुन्हा एकदा आपल्या आशिषमय कामगिरीसाठी सज्ज होतोय आणि कोणताही धोका नाहीये. सावधतेनं आपल्या प्रांगणात सरकतो. त्याला बाद देताना रेड मार्कवर पॅचरण केला जातो. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 आता मात्र फुल ऑन फुल आउट संघ आहे. निदान पार केले गेले थोडंसं मागे सरसात हलकाच कटाक्ष टाकताना कुठेतरी आठवत होती गुणांची जमापुंज गुणांची आघाडी. कोणत्याही प्रकारे या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होऊ द्यायची नाही असा मानस या चढाईपटूकडून आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त असं दोन्ही संघ आहेत. मात्र पहिल्या सत्रामध्ये उत्कृष्ट असा खेळ करत एक चांगल्या प्रकारे उभारी घेतली गेली रत्नागिरी करवंचीवाडी संघाकडून. पुन्हा एकदा आशिषला प्रसारण केलं जातोय आणि या सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहताना उमेश पाईट सर आहेत, विश्वनाथ काके सर आहेत, आमचे अजित दादा आहेत, अजित मोहिते सर आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय तटकरे सर आहेत. पंचांची सुंदर अशी फळी या मैदानावर अतिशय नेतृत्व कामगिरी करताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. टाइमआउट मध्ये दोन्ही संघ थोडंसं विचारमंथन होणार, थोडेसे डावपेच आखले जाणार, रणनीती आखली जाणार, थोडीशी तुगुंज होताना आपण बघतो. दोन्ही संघाचे कोच आपापल्या खेळाडूंना काही कानमंत्र देणार
आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळासाठी दोन्ही संघ सज्ज होणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतोय चढाईचा इशारा दिला जातोय. एखादा गुण घ्यावाच लागेल. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो की सलग 2 निष्फळ चढाई झाल्यानंतर चढाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो आणि भरोसा टाकला जातो. एका बहारदार चढाईपटूवर बघायचा आहे. चकमा देणारी चढाई मात्र चक्रव्यूहामध्ये फसवला जातोय आणि पुन्हा एकदा गुण जातोय कारवांचीवाडी संघासाठी. कारवांचीवाडी रत्नागिरीकडून तिसऱ्या चढाईचा इशारा असणार आहे. दिला जातोय तिसऱ्या चढाईचा इशारा आणि भरोसा टाकला जातोय. जर्सी क्रमांक 3 वर आता मात्र एखादा गुण घ्यावाच लागेल. कसोटी पणाला प्रयत्नाची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो. कबड्डीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण कौशल्य ज्या बहारदार चढाईपटूच्या रंगरंगात ठसून घालले तसा हा चढाईपटू एक गुण जातोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्क होतोय आशिष देवळे. कोणताही धोका नाहीये. जर्सी क्रमांक 3 एका नवोदित चढाईपटूला संधी दिली जाते कारण 22-2-2 22 असा गुणफलकावर सामना आहे. एक जबरदस्त मोठी आघाडी ज्याला आपण म्हणतो गुणांची बघायला मिळतोय कारवांचीवाडी रत्नागिरी संघाकडून. तर मात्र रनिंग किक करण्याचा प्रयत्न होता. कोणताही धोका नाहीये. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे गुणांक स्थिती अशी 22 गुणात कारवांचीवाडी रत्नागिरी संघाच्या आणि 2 गुणात पोटलोबा करमिळे संघाचे. दोन्ही संघ लक्ष सुद्धा 22-2-2 22 अशा गुणफलकावर सामना शेवटच्या 4 मिनिटापर्यंत आपण पाहतोय. एक गुण जातोय पंच विश्वनाथ खाकेसर यांचं बारकाईने लक्ष आपण पाहतो. एक जबरदस्त पंचांची फळी या मैदानावर अतिशय नेत्र दीपक कामगिरी करतानाच जर्सी क्रमांक 6 मैदानात येतोय. दरम्यान इन पिरियड आता मात्र रेड बॉल खूप रन केला जातो. एक चढाईपटू आपल्या आगे वगैरे स्टाईल चालू सामन्याचे 3 मिनिटे आक्रमण होताना आपण बघतोय. एक जबरदस्त असा कबड्डीचा थरार कबड्डीचा जलवा या मैदानावर आपल्याला बघायला मिळतो. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा दिला जातोय डू ऑर डाय. एखादा गुण घ्यावाच लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉक मध्ये आणि भरोसा टाकला जातो. जर्सी क्रमांक 3 वर आता मात्र खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो. 2 सलग निष्फळ चढाई झाल्यानंतर चढाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो आणि अशा स्वरूपाचं आक्रमण असताना जर्सी क्रमांक 3 मैदानात आहे. जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. शेवटच्या काही क्षणामध्ये एक उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय. पोटलोबा करमिळे संघाकडून आक्रमण होताना पुन्हा एकदा 5 विरुद्ध 1 2-1-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. 2-1-2चं क्षेत्ररक्षण असतानाच पुन्हा एकदा एमटी रेड आहे. त्या ठिकाणी मात्र त्याला दाद देताना जर्सी क्रमांक 3 मैदानात आहे. आता मात्र महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतोय हल्ले प्रति होत असतानाच दोन्ही संघ पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही संघाने एकमेकांना आसमवलं होतं. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा आहे.
पुढे जाते पुन्हा एकदा जबरदस्त खेळामध्ये आपण पाहतोय कारवांची वाडी रत्नागिरीकडून आक्रमण होताना प्राचरण केलं जातं त्याच दरम्यान जर्सी क्रमांक 3 त्याला संधी दिली जाते आणि पुन्हा एकदा वारंवार आपल्या संघाकडून चढाव्या आकर्षक चढाव्या करताना आपल्याला बघायला मिळतं शेवटचं 1 मिनिट. यानंतर होणारा सामना कोटलोबा प्रसन्न वर्सेस जुदाई कृपा संभाजीनगर. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. हा सामना संपताच दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं. तिसऱ्या चढाईचा इशारा आहे. एखादा गोल घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉक मध्ये आणि भरोसा टाकला जातो. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 आहे मैदानात. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय कारवांची वाडी रत्नागिरी संघ. दोन्ही संघांचं अभिनंदन आणि विजयी संघाला पुन्हा एकदा पुढील वाटचाल करता मनपूर्वक शुभेच्छा. एक मैदानाचं आकर्षण एक जबरदस्त वेशभूषा या ठिकाणी साकारली गेली. वाह गुरु क्या बात है वाह. चलो आम्हाला या ठिकाणी देणगी लाभले आशिष जाधव यांच्याकडून 1111, अमित जाधव 3000, शांताराम बिर्जे 500, सदाशिव गोपाळ पानगले 501, यश जाधव 3001, श्रीयाल आबा जाधव यांच्याकडून रोख रक्कम 4000, गोपाळ देवळे 500, संतोष सकाराम देवळे 1111, अजित गणपत काके 1000, नसरे भाऊजी 1000, अक्षय झेपले 501, त्याचप्रमाणे जयराम खाके यांच्याकडून कैलासवासी रावजी तानू खाके यांच्या स्मरणार्थ 1001, शेवंती बारगुडे यांच्याकडून कैलासवासी शांताराम बारगुडे यांच्या स्मरणार्थ 501. त्याचप्रमाणे संदीप खाके व निलेश खाके यांच्याकडून कैलासवासी शेवंती खाके यांच्या स्मरणार्थ 5001. कोटलोबा प्रसन्न व जुगाई कृपा संभाजीनगर यांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. तरी दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे संजय काके यांच्याकडून कैलासवासी सदाशिव आणि सुनीता यांच्या स्मरणार्थ 2201. त्याचप्रमाणे कोसुमगावचे माजी सरपंच राजेंद्रजी जाधव यांच्याकडून 4000, सावंत गुरुजी यांच्याकडून 1000, मोहन यशवंत जाधव 1102, संकेत पानगले यांच्याकडून 1001. त्याचप्रमाणे नितीन जयराम काके व गणपत भिकाजी काके यांच्याकडून जयराम भिकाजी खाके व रामचंद्र भिकाजी खाके यांच्या स्मरणार्थ 1000. सर्व देणगीदात्यांचे आमच्या सर्वांकडून आभार. कोटलोबा प्रसन्न व जुगाई कृपा संभाजीनगर या दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. तरी दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय, कारण आपल्याला आज सेमीफायनल व फायनलचे सामने सुद्धा आजच खेळवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पुढील सामन्यासाठी वेळ अपुरा पुरणार नाही. त्याचप्रमाणे कुसुमगावचे शैलजी जाधव यांच्याकडून
या ठिकाणी आम्हाला कैलासवासी प्रभाकर रघुनाथ जाधव भाई जाधव व श्रीमती प्रेमिला प्रभाकर जाधव यांच्या स्मरणात त्यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक व प्रथम पारितोषिक दिले, त्यांचे सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धा सलग 2 दिवस लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतंय. असे आपल्या सर्वांचे लाडके SSR युट्यूब चॅनलचे मीडिया प्रमुख साईप्रसाद महादेव लिंगायत यांच्याकडून सर्व संघांसाठी आपल्याला सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले, त्यांचे सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार. हॅलो, इथे आलेल्या सर्व संघांना मंडळाच्या वतीने विनंती देतो की सामना संपल्यानंतर लगेचच यायचं, नाही तर संघ बाद केला जाईल आणि 5 मिनिटं सामना खेळवला जाईल. प्रत्येक संघ व्यवस्थापक किंवा कर्णधाराला पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने विनंती करतो, सामना संपल्यानंतर त्वरितच मैदानात यायचं. यानंतर हा सामना संपताच पुढे होणारा सामना जयगडचा राजा वर्सेस हातकंबा डांगेवाडी या दोन्ही संघांना पहिला पुकार. मी या दोन्ही संघांना एक विनंती करेन की हा सामना संपताच दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील सामने लवकरात लवकर खेळता येईल. आपल्याला आज फायनल सेमीफायनल सर्व सामने आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि बक्षीस वितरण हे उद्या होणार आहे. हे सर्व संघांनी नोंद घ्यायचे. पोटलोबा प्रसन्न या संघाला मी विनंती करतोय की तुम्हाला तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय, तरी संघ कर्णधार स्वप्नील देवले जरा लवकरात लवकर आपला संघ घेऊन क्रीडा नगरीकडे यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील सामने खेळायला उशीर होणार नाही. कर्णधार स्वप्नील देवले व संघ व्यवस्थापक या दोघांनाही विनंती करतो की तुमचा पुढील संघ हा या ठिकाणी क्रीडा नगरीकडे आलाय, तरी तुम्ही लवकरात लवकर क्रीडा नगरीकडे यायचंय. हा सामना संपताच जयगडचा राजा व हातकंबा डांगेवाडी या दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झाला की दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. दरम्यान नाणे उंचावून कौल दिला जातो, नाणेफेकीचा कौल जातो संभाजीनगर संगमेश्वरच्या बाजूने. जुगाई कृपा श्री जुगाई कृपा संभाजीनगर संगमेश्वरच्या बाजूने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत मैदान स्वीकारले आणि पोटलोबा कर्मवीर संघाला मैदानात चढाईसाठी आमंत्रित केले. दरम्यान दोन्ही बाजूचे लाईनमॅन सज्ज झालेत. पंचांच्या दिशेने सामना सुरू होतोय आणि पहिल्या सलामीच्या चढाईमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी पिंट्या देवे पहिल्याच चढाईमध्ये पिंट्याला टॅकल करतोय आणि 1 गुण प्राप्त झालाय. पहिलेच गुणांकन प्राप्त केले संभाजीनगर संगमेश्वर संघाने. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान श्रीदेव पोटलोबा मंदिर करंबेळे शुगर गाडी आयोजित भव्य अशा पंचक्रोशी आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पोटलोबा संघाकडून देखील ट्रॅकल सक्सेस होतो आणि 1 गुण जातोय. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार रेडमार्कवर ओमकार सावकार पुन्हा एकदा ट्रॅकल होतोय. ओमकारला जेरबंद केला जातो, थोडासा अंदाज चुकतोय. दरम्यान पुन्हा एकदा
त्याला दाद देताना संभाजीनगर संगमेश्वरकडून आक्रमण होताना आपण पाहतोय. SSR युट्यूब चॅनलवरती संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवलं जातंय. आमचे मित्र साई प्रसाद लिंगायत यांच्या माध्यमातून एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा पाहत असताना स्पर्धेचं व्यासपीठ स्पर्धेवरील एक जबरदस्त अशी ही विद्युत रोषणाई मैदानावरची आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा जबरदस्त टाकलं जातोय. संभाजीनगर संगमेश्वर संघाला गुड बॉल केला जातोय. उत्तरादरम्यान पुन्हा एकदा आक्रमण. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि तमाम कबड्डी रसिकांचं शब्दसंघाने स्वागत करतो आणि घेऊन जातो सामन्याच्या दिशेने. करंबेच्या प्रांगणामध्ये 2-1-2 क्षेत्ररक्षण सुजवलंय तेव्हा तो हलकाच कटाक्ष टाकला जातो. तदनंतर रेड मार्करचा फरण केला जातोय. एक भारदार चढाई पटला पहिल्याच चढाईमध्ये जेरबंद केला गेला होता. आता मात्र पिंट्या आपली कमाल करून दाखवतोय. टोटस केला होता, चौडा स्पर्श केला होता. दरम्यान टू आउट आहे. तिसऱ्या चढाईचा इशारा असेल एखादा गुण घ्यावा लागेल आणि भरोसा टाकला जातोय. सावकाश वा बरं क्या बात आहे. हे आमचे डिफेंडरच भारी आहेत. एकदा जर मिठीत आला एखादा तर सुटताना कठीण. दरम्यान पुन्हा एकदा ओंकार ज्याने आपल्या भारदार खेळाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवले असा ओंकार. कोणता धोका नाहीये. त्यानंतर 77 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू संभाजीनगर संगमेश्वरकडून मजबूत बांधण्याचा चढाई पटू उत्कृष्ट पकड होतो या ठिकाणी. हॅलो यानंतर होणार सामना जयगडचा राजा व हातकंबा डांगेवाडी या दोन्ही संघांना दुसरा पुकार. करून धन्यवाद. वेळ कसर दरम्यान आता मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना एक वेगळा खेळ बघायला मिळतोय. बोगलोबा कळंबे संघाकडून आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा एक वेगळा आनंद. प्रतिस्पर्धी म्हणून एक जबरदस्त असा नावलौकिक प्राप्त संघ आहे संभाजीनगर संगमेश्वर संघ. मात्र या संघासमोर काटेकी टक्कर देताना एक उत्कृष्ट असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न होतोय यजमान संघ अर्थात पोखलोबा करंबे संघाकडून. आणि या सामन्यासाठी पंचकडून कामकाज पाहताना विश्वनाथ काके सर समवेत उमेश पाईक सर, सतीश फटकरे सर आहेत आणि अजित पळते सर आहेत. पंचांची सुंदर अशी खेळ या मैदानावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले. कोणता धोका नाहीये. दरम्यान पिंट्या आता मात्र चढाईसाठी सज्ज होतो. पिंट्या रेल्वे आणि तिसऱ्या चढाईचा इशारा दिला जातोय. एक होऊन जातोय. 777 नंबरची जर्सी परिधान केलेला डिफेंडर सिटिंग ब्लॉक मध्ये जातो. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय रंगतदार अवस्थेत. वा क्या बात आहे. वा 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 मैदानावरचं आकर्षण. एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. संतोष पानगोले यांनी काल कोच म्हणून कामकाज पाहिलं होतं. आज एक विशेष मैदानावरचं आकर्षण दरम्यान इशारा असेल तिसरा चढाईचा. एक टेडीच्या भूमिकेत एक जबरदस्त वेशभूषा केली आणि प्रेक्षकांना थोडंसं टाइमपास ज्याला आपण म्हणतो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं की मैदानावरचा एक जलवा कसा असावा. वा वा क्या बात आहे पानगोले साहेब. वा क्या बात आहे. खरोखर जिल्हा स्पर्धेला देखील लाभलेलं असं त्यांचं एक नृत्य आपल्याला बघायला मिळतंय. एक जबरदस्त असा रणसंग्राम दोन्ही संघांदरम्यान. सावकाश सावकाश
ओमकारला आमचा सावकाश उद्या कामावर जायचंच आहे काय झालं तरी. दरम्यान संभाजीनगर संगमेश्वरकडून आक्रमण होताना मजबूत बांधाचा चढाईपटू मैदानात प्रचारण केलं जातोय. फुलन फुलावर संघासमोर फेर बंद केला जातोय. पुन्हा एकदा गुण जातोय ह्या गुरुत्वा जातोय. हॅलो, या ठिकाणी ओमकार काके यासाठी पारितोषिक आलंय आशिष देवळे याचकडून. जर ओमकार काकेने एका चढाईमध्ये सुपर हिट केली 3 पॉइंट आणले तर त्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. वा, ओमकारवर पारितोषिकांचे रोख स्वरूपातील बरसात व्हायला लागले. 1000 रुपये तयार ठेवायचे. मला खात्री आहे ओमकार तुफानी सुपर हिट नक्कीच करणार आहे. दरम्यान त्याला दाद देताना जोगाई कृपा संभाजीनगर संगमेश्वरकडून आक्रमण होताना सडसडीत बंदाचा चढाई होता. आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने आक्रमण करताना या ठिकाणी मात्र 2 गुण. आता मात्र संधी असणाऱ्या ओमकारला तुफानी सुपर रेड आणि रोख रुपये 1000. कोणतं डोकं नाही आहे. दरम्यान मध्यंतराचा इशारा होतो आणि आमचे पानगुले साहेब आपल्या नृत्य आविष्काराने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. एक जबरदस्त वेशभूषा. यानंतरचा होणारा सामना असेल जयगडचा राजा व हत्तंबा डांगेवाडी. या ठिकाणी दिशा कुडालकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आले. त्यांचे सुद्धा आभार. या ठिकाणी निवास जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. मी संजय देवळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मित्रांनो, सत्कार पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणाने राष्ट्र मोठे होत असते. या उक्तीप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीचा यथोचित असा मान सन्मान होतोय. आणि या व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरुवर्य आदरणीय सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामने सुरू आहेत. दरम्यान पिंट्या डोळे. खरं तर मित्र, आपण नेहमीच म्हणत असतो लाख लाख डोळ्यांवरती नकलाकारांचं राज्य असतं. लाख लाख डोळ्यांवरती नकलाकारांचं राज्य असतं आणि आपल्या कल्पनेतून प्रेक्षकांच्या मनावर अभिजात गाजवणं यांच्या मंगेश आमचे संतोष पानगोले यांच्या सारख्या कलाकारांचं भाग्य असतं असं मी म्हणेन. एक जबरदस्त प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे की प्रेक्षकांचा जल्लोष उत्साह. या ठिकाणी मात्र पिंट्याला या ठिकाणी टॅकल केला जातोय. मला वाटतं काय संगमेश्वरला घेऊन जातोय की काय. आमचा संभाजीनगर संगमेश्वर संघ एक मजबूत संघ आहे, नावलौकिक प्राप्त संघ आहे आणि त्या संघासमोर आपला यजमान संघ देखील एक जबरदस्त असा कामगिरी करणारा असा संघ आहे. कित्येक मैदानावरचा झोटेपटीचा विजय पटकावणारा संघ आहे. दरम्यान 33 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. पहिल्या फेरीतील सामने आपण पाहतोय. एक्साइटिंग मॅच होणं अपेक्षित आहे. 13-7 असा गुणफलकावर सामना सुरू आहे. 13 गुण आहेत कुठलं बकरमेळ संघाचे आणि 7 गुण आहेत संभाजीनगर संगमेश्वर संघाचे. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते. आता मात्र सुपर टाकायची नामी संधी आहे. प्रदीप पानगोले मैदानात आहे तोपर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. आमचे कळवा जराचा अंदाज चुकला नाही तर ट्रॅकल सक्सेस होतो. असू दे आमचे प्रदीप दादा उत्तम कामगिरी करताना. दरम्यान ऑलआउट दिला गेला ज्याला आपण म्हणतो 1+2+.
3 = 5 पॉइंट्स. चलो जयगडचा राजा व हातखंबा डांगेवाडी यांना तिसरा व अंतिम पुकार. हा सामना संपताच दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. हातखंबा डांगेवाडी व जयगडचा राजा. चला पुढचा सामना जो होणार आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघांनी मैदानाच्या जवळ येऊन थांबायचं. जर आपण लगेचच मैदानात आला नाहीत तर सामना 5 मिनिटांचा होईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एका संघाने जरी उशीर केला मंडळाकडून सूचना येते तरी सामना 5 मिनिटाचा होईल. कुठल्या वेळेला महत्वाचा मित्रांनो, पोटलोबा करमळे संघाकडून आक्रमण होताना या आधीच्या चढाईमध्ये ज्याच्यावर उत्तर शोधलं गेलं होतं असा हा पिंट्या देवळे आपल्या आकर्षक चढाईने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. आपल्या रोमहर्षक पकडूनचे आकर्षक चढायांचे नवीन प्रेक्षकांना पेश करत असतो आणि प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवत असतो. या ठिकाणी मात्र पिंट्याचा बहरलेला काही प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडणार. त्याला दाद देताना प्रत्युत्तरादरम्यान मैदानात दाखल होतो. 33 नंबरचा चढाईपटू मैदानात पेश केला जातो. आता मात्र आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीनं चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे आणि गुणांक स्थिती अशी आहे. संघानुसार 13 गुण आणि 13 गुण पोटलोबा 13-13. नक्कीच एक्साइटिंग मॅच. आत्ता मात्र रोमांचकारी रोमांचक अवस्थेत झुकलेला सामना. पिंट्याला मात्र कमाल करावी लागणार. या ठिकाणी प्रेक्षकांना धमाल येणार मात्र पिंट्याच्या कमालीच्या खेळातून. आणि या ठिकाणी मात्र याची प्रसिद्धी या चढाईमधून दाखवून देतोय. हम भी किसी से कम नव्हता इशारा होता. आम्ही देखील या सामन्यामध्ये विजयाचे दावेदार होऊ शकतो. आणि त्याला दाद देताना 77 नंबरची जर्सी परिधान केलेला मजबूत बांधेचा चढाईपटू मैदानात पाचारण केला जातो. त्याच दरम्यान कुठेतरी खेळ आठवावा लागेल. आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतानाचा एक वेगळा अनोखा आनंद या ठिकाणी प्रेक्षकांना निश्चितपणे दाखवताना यजमान संघ आणि त्या संघासमोर काटेकी टक्कर देताना पुन्हा एकदा ऍडव्हान्स टक्कर लावला जाते. ऍडव्हान्स टक्कर प्लस शोल्डर ब्लॉक 1 टाइम सक्सेस होते आणि पुन्हा एकदा गुण जाते यजमान संघ अर्थात पोटलोबा करमळेच्या बाजूने. प्रत्युत्तर दरम्यान टॅकल होतोय आणि आमचे मित्र निलेश देवळे उर्फ पप्पू कोच म्हणून कामकाज पाहताना, ज्यांनी पुणे शहरामध्ये कोच म्हणून कामकाज पाहिलं, आज या ठिकाणी आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर कोच म्हणून कामगिरी पाहताना आमचे मित्र आदरणीय निलेश देवळे सर आहेत. जोपर्यंत आमच्या चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या. आमचे पप्पू दादा देवळे यांच्यासारखे कोच आहेत तोपर्यंत संघाच्या पाठीशी एक जबरदस्त संघाला आधारस्तंभ बनावा लागेल. खऱ्या अर्थानं मित्र आपण म्हणत असतो संघाचे कोच मैदानात खेळत असतात, खेळाडू हे नाममात्र असतात. जसं बुद्धिबळामध्ये आपण त्याआधी पाहत असतो जसा कोच कडून आदेश येत असतो तसाच मैदानात खेळाडूंकडून चांगला उत्तम खेळत असतो. याची प्रचिती आपण या पिंट्याच्या चढाईबद्दल पाहणार आहोत. पुन्हा एकदा एक जबरदस्त असा योगदान देताना सज्ज होतो पिंट्यात ध्येय देश पार करत. कोणतेही धोका नाहीये. प्रत्युत्तर दरम्यान जर्सी क्रमांक 30 संभाजीनगर संगमेश्वर सारखा छत्रपती संभाजीराजांच्या नावाशी साधारण असणारा संघ, या तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून, एक आदर्श संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा संभाजीनगर संगमेश्वर संघ. पुन्हा एकदा ऍडव्हान्स टाकल. सावकाश वा. संतोष पानगरे यांचा एक वेगळाच जलवा आपण बघतोय. खरोखरच असे फारच कमी कलाकार असतात की जे प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवतात. आपल्या कल्पनेतून आपल्या वेशभूषेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता मात्र पुन्हा एकदा पिंटावर उत्तर शोधले गेले. दरम्यान जबरदस्त ऍडव्हान्स टॅकल 1 टाइम जबरदस्त सक्सेस होते. या देवळे सध्या सावकार क्या बात आहे. पॅडीचा नादच नाही करायचा. प्रत्युत्तर दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण होताना ओमकार काके. आता मात्र ओमकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अजून देखील तसंच आहे. शेवटचं 1 मिनिट व दोन्ही संघ लक्ष असू द्या. शेवटचे काही निर्णायक क्षण असू शकतात आणि या निर्णायक क्षणावर रणबलपूर आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त असा संभाजीनगर संगमेश्वर कडून आक्रमण होताना आपण बघतोय.
स्पेशल 7 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई होतो डावा कोपरा रक्षक सज्ज होतोय. एक जबरदस्त 17-15 अशा गुणफलकावर सामना आहे. 2 गुणांची नामात्र आघाडी आहे. आमचे मित्र आदरणीय प्रदीप पानगले दादा जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाही. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना उत्तम अशी साथ देताना आमचे मित्र ओंकार पिंट्या आणि त्यांचे सर्व संघ साथीदार एक उत्तम असा चमू मैदानात आपली आदर्शमय कामगिरी करताना दोन्ही संघांकडून आपल्याला उत्तम खेळ द्यायला आपण म्हणतो. मात्र उजव्या कोपरा रक्षक थोडीशी चूक होते. दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय यजमान संघ अर्थात खोटलेला कर्मवीर संघ. दरम्यान संतोष पानगले यांच्याकडून पुन्हा एकदा नृत्य आविष्कार. हॅलो, संभाजीनगर यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. जयगडचा राजा व हातखंबा कारवांचीवाडी या दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. संभाजीनगर संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. या ठिकाणी संभाजीनगर संघाला सन्मान चिन्ह दिलं होतंय. मी मुन्ना याला विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मान चिन्ह द्यायचंय. या ठिकाणी मुन्ना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. मी सावंतजी यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. जयगडचा राजा व हातखंबा दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार देऊन झालाय. दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आपल्याला आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल व फायनलचे सामने खेळवायचे जेणेकरून आपल्याला पुढे उशीर होणार नाही. आपल्या मातीचा अंग व्याभानून जातो या खेळ निधड्या छातीचा. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा अंग व्याभानून जातो या खेळ निधड्या छातीचा. धूळ उडून गेली तयारी, धूळ उडून गेली तयारी, आता आली आमची वारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. खेळ कबड्डी 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 जगात चाललंय भारी. या ठिकाणी जयगडच्या राजा संघाचे आगमन होत आहे. हातखंबा संघाने त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. रायडरला सुटला केवळ त्यानं मिशीला मारला ताव. मनी ध्यानी त्याच्या एकमेव दोघा तिघांना घेऊन यावं. पंच म्हणून काम पाहतात विश्वनाथ ठाके सर, अजित मोहिते सर, सतीशजी फत्तर सर व उमेश बाईस सर. आता होणारा सामना जयगडचा राजा वर्सेस हातखंबा. हातखंबा संघ लवकरात लवकर क्रीडा नगरकडे